मेघन पाटील ठरतायत या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. मेघन पाटील, आपण या प्रेझेंटेशन बॉक्स जॉईन करा आणि तिथे असतील विकेट हॅट्रिक आणि 3 चौकार. त्यामुळे आपल्याला 2000 रुपयाचं कॅश प्राइज त्या ठिकाणी वितरित केलं जाईल. सुरेश पाटील जॉईंट आहेत त्या ठिकाणी. या आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि ज्यावेळेला प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल आमचे साथी समालोचक जुने मित्र अक्षयजी पांडव, व्हॉइस ऑफ किल्टन, व्हॉइस ऑफ वाडा. कॅमेरामॅन रेडी नाव. एस कॅमेराच्या समोर कोणी उभं राहू नका प्लीज, जास्त गर्दी होते कॅमेरा समोर. तर आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाहू शकता मेघन पाटील ठरतोय सामन्याचा सामनावीर. कॅश प्राइज सुद्धा या ठिकाणी आले ओम साई वेडिंग वर्क शॉप, राहुल ठाकरे, अविनाश ठाकरे यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी, सावली क्रिएशन यांच्याकडनं एक चांगली प्रिंटिंग जर्सी आणि त्याचबरोबर जैन ट्रेडर्स मोबाईल अँड इलेक्ट्रिक शॉप यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पर, एअर कूलर फॅन आणि कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जात आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते, राहुलजी कालन साहेबांच्या शुभ हस्ते. वेल डन मेघन पाटील, सामनावीर, मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी. मात्र मेघन काय म्हणशील आयोजनाबद्दल, तुझं मत काय? खूप आयोजन आहे आणि हे संपूर्ण स्पर्धा खेळताना खेळपट्टी या ठिकाणी पाहताना चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 3 कसं वाटलं मैदानाच्या आतमध्ये खेळताना? मॅन ऑफ द मॅच मिळालं तर मग तुझी भावना काय? मॅन ऑफ द मॅच भेटली, खूप आनंद झाला. खेळपट्टी एक नंबर आहे, कारण पाऊस पडल्यानंतर पण खेळपट्टी अजून कडक आहे. गुड अँड बेस्ट ऑफ लक नेक्स्ट राऊंड मेघन पाटील. अप्रतिम, मात्र एकापेक्षा एक स्टार या मैदानात खेळताना पाहायला मिळतील. पात्रा एकत्र नवचैतन्य स्पोर्ट गांद्रेकरांची पर्व 3 सीझन 3 चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा थरार tenniscricket.in लाईव्ह वर वेलकम. वेलकम बॅक. सर्वांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. मॅचच्या आधी तुम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन बॉल चॉईस करायचा. यावेळेस तुम्हाला बॉल दिले जात आहेत. या पुढच्या मॅचपासून कुठल्याही टीमला जर चॉईस करण्याकरता आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये मॅचच्या आधी आले नाही तर जो बॉल इथनं मिळेल त्यावर खेळावं लागेल. मॅचला इथे सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज समीर विषे. यावेळेस मात्र हा बॉल समीर विषे करता होता. समीर विषेला तेवढ्याच्या योग्यतेनं हॅलो, आपण या ठिकाणी लकी ड्रॉ ओपन करत आहोत. लकी ड्रॉ कोण असेल विजेता अगदी थोड्याच वेळात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं ऋषिकेश. पुढचा बॉल. यावेळेस मात्र चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. बॉल चाललाय जमिनीवर खेळत बागडत सीमारेषेच्या दिशेनं निघून गेलाय सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करत असताना आपल्याला ऋषिकेश पाहायला मिळते. पहिला बॉल निर्धावच्या स्वरूपाने आला होता. सागर दिनकर स्ट्रायकर एंडकडे, नॉन स्ट्राईक एंडकडे समीर विषे. एक चांगला बॉल इथे ऋषिकेशच्या माध्यमातून पुढे एकदा पाहायला मिळाला. बॉल थोडासा फिरत घेत असताना बाहेरच्या बाजूने निघाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळते. tenniscricket.in च्या माध्यमातून जेही प्रेक्षक या स्पर्धेला वॉच करतायत आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वेलकम. पुढचा बॉल. इथे मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. कॅच कॅरी होईल. विकेट मिळेल खेळाडू बाद.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता अजय विदे, बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. चांगला खेळ त्याच्याकडनं निश्चित अपेक्षित आहे आणि तो चांगला खेळ त्याला मैदानाच्या आतनं दाखवावा लागेल. विकेट नंबर 1 पहिला झटका लागला. एक बाउंड्री जरूर खेळली होती, मात्र त्या बाउंड्रीच्या आधी आणि नंतर 0 हे आपल्याला पाहायला मिळाले. त्यामुळे 4 चेंडूचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 या आकड्यावर 1 विकेटच्या पतनानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम दिनकरपाडा सापने 11च्या विरोधामध्ये. सापने 11 हा संघ मैदानामध्ये आणि चांगला खेळ गोलंदाजीच्या माध्यमातून त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतोय. तगडे संघ वाडा तालुका क्रिकेट असोसिएशनशी खेळणारे संघ आज आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरनं दमदार स्ट्रोक, बॉल चाललाय स्वीपर कव्हर कडे, मात्र क्षेत्ररक्षक तो हार मानायला तयार नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत त्या चेंडूवर नजर गडवून ठेवला आणि धावत राहिला. त्याने अखेरीस त्या चेंडूला हरवलं, मैदानाच्या आतमध्ये रोखलं आणि रन वाचवल्या. धावसंख्येमध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 3 या आकड्याला वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोहोचते ती एकंदर 7 या आकड्यावर. एक रन महत्वाची आहे आणि त्यामुळे जीवाच्या आकांतानं त्या चेंडूच्या मागे धावत राहिला आणि अखेरच्या क्षणापर्यंत धावत राहत असताना त्या चेंडूला त्यांना हरवलं. 1 रन तिथे वाचवली गेली. धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या 7 या आकड्यावर 1 विकेटच्या पतनानंतर पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना दिनकरपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर आपण पाहिलं तर टीम सापने 11. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे टप्पा खाल्यानंतर वेगानं विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं निघालाय. मात्र तिथे क्षेत्ररक्षक चुकी करतायत, त्या चुकीचं भुगतान करावं लागेल. 1 रन ही धाफलकावर जोडली गेली, ज्या 1च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या रन आहे का नाही काय निर्धाव चेंडू असा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय तिथे आणि जर आपण पाहिलं तर 7 या धावसंख्येवर धावफलक स्थिर आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि पहिल्या ओव्हर नंतर 7 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 सध्या प्रगतीपथावर येईल आणि दुसऱ्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आशिष जो दुसऱ्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. त्याच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज अजय विदे जो मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. एक चांगला फटका त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाला होता. 38 सर्कलला क्लिअर करणार होता तो स्ट्रोक, ज्याला खूप चांगल्या पद्धतीनं तिथे स्टॉप केलं आणि 1 रन सेव्ह केली गेली होती. तोच अजय पुढे एकदा स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. अपेक्षा तर खूप आहेत त्याच्याकडनं, मात्र त्या अपेक्षांची पूर्तता तो मैदानाच्या आतनं करतो की नाही त्याकडे लक्ष राहील सर्वांचं. पुढचा बॉल. इथे मात्र चांगला फटका, पुन्हा एकदा अगदी चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय. तंत्रशुद्धता जी क्रिकेटमध्ये प्रत्येकाला पाहायला आवडते आणि इथे जर आपण पाहिलं तर त्यात तंत्रशुद्धतेचा अवलंब तो मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल डबल्स का होईना मात्र रन्स त्या धाफलकावर जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. तुम्ही सुरुवातीला विकेट हातामध्ये ठेवल्या, प्रतिषटक 8-9च्या सरासरीने या मैदानावर धावा बनवल्या आणि अंतिमच्या 2 षटकांमध्ये 50+ बनवल्या ना, तर या 50+ तुमच्या विजयाचं कारण ठरू शकतात. कारण इथे चेसिंग करणं जे नेहमीच कठीण गेलंय, 50-55 धावा धाफलकावर लावणं ते कठीण झालंय. इथे मात्र चांगला फटका, गॅप शोधलाय, मात्र क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत लॉंग लेग पर्यंत पोहोचेल दुसऱ्या धावेकरता प्रयत्न आहे आणि 2 धावा तिथे पूर्ण झाल्या. या 2च्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पुसते ती एकंदर एकेरीकडनं दुहेरीकडे 10 ही धावा आपल्याला धाफलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आशिष चांगली गोलंदाजी सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं अद्यावत करत असताना फलंदाजाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतोय. इथे अपील पाहायला मिळाली, मात्र आपल्या क्रीज पासून तिथे हटला नव्हता. विकी चांगली विकेट किपिंग तिथे करत असताना पाहायला मिळतोय.
एक चांगली टोटल टीम दिनकर पाडाला धाफलकावर उभी करण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण समोर एक तगड्या बॅटिंग लाईनअपचा संघ उभा आहे. सपने 11 नेहमीच तालुका क्रिकेटमध्ये त्यांनी आपला बोलबाला ठेवलाय, नेहमीच चांगलं प्रदर्शन केलंय. इथे पुन्हा एकदा बॅटच्या रेंजपासून दूर ठेवलं आणि तिथे एक सिंगल धाफलकावर जोडण्याचा प्रयत्न केला फलंदाजांनी. विकीचं कलेक्शन चांगलं होतं, तिथे विकेट मिळवण्याचा त्यांना प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्याच्या हातातनं निसटलेला बॉल ज्यावर 1 रन ही फलंदाजांनी पळून पूर्ण केली. ज्या 1च्या मदतीनं पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल तिथे सेल्फ फॉलोथ्रोमध्ये चांगल्या पद्धतीची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती स्थिर आहे. एकंदर या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला आणि या 5 चेंडू नंतर धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 11ला 1 आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. शांतता आली अचानक मैदानामध्ये, रन्स पूर्णपणे लुप्त पावल्यात. ह्या रनचं लुप्त पावणं ते तुम्हाला परवडणारा मुळीच नसेल आणि इथे पुण्याच्या एकदा एक निर्धाव चेंडू बरोबरच आपल्या ओव्हरचा खेळ तो कंप्लीट केलाय. 2 ओव्हरचा खेळ समाप्तीला आला आणि या 2 ओव्हर नंतर धाफलकावर धावसंख्या त्याकडे जर आपण नजर टाकली तर फक्त 5.50 या सरासरीनं 1 विकेटच्या पतनानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम दिनकर पाडा 11. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जमिनीलगत खेळलाय. लॉंग ऑफ मधनं क्षेत्ररक्षक घेतोय. जोपर्यंत बॉलला उचललं एक सिंगल ही धाफलकावर वाढत असताना पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावा या आधीच्या मॅचपासून जर आपण पाहिलं ना तर फलंदाजी करणं खूप कठीण झालंय पहिल्या डावात. या आधीच्या मॅचमध्ये तिथे जेमतेम धावा त्या 20-22 मध्ये पोहोचले आणि त्याबरोबर ती मॅच सहजतेनं धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगडनं जिंकली. या मॅचमध्ये जर आपण पाहिलं षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. 2.1चा खेळ समाप्ती, एखेरीस 6ची सरासरी, 12 धावा. विकेट गेलेल्या नाहीयेत, मात्र रन्स बनवणं ते कठीण झालंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर विक्रांत ज्याला आपण गोलंदाजी करत असताना पाहताय. अजय विदे त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एंडकडे काबिलियत आहे अजयमध्ये, मात्र ती त्याला मैदानात दाखवावी लागेल. शॉट प्लेन डाव्या स्टीवर राहिला. तिथे अमर पाटील बंटी आमच्याशी जोडले गेलेत. वाईटचा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते येते 1-13 अमर पाटील बंटी जर आपण पाहिलं तर अगदी चांगली पंचांची भूमिका बजावताना पाहायला मिळतात. यावर्षी नाईटच्या माध्यमातून दुसऱ्यांदा अमर पाटील यांच्यासोबत काम करतोय. पहिल्यांदा जवार चषक जी एक मानाची सन्मानाची स्पर्धा आणि त्या जवार चषकमध्ये बंटी अमर पाटील यांनी अगदी अप्रतिम अंपायरिंग ची भूमिका बजावली. आमच्या समेत खूप चांगलं काम केलं होतं. त्यानंतर आपण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अमर पाटील बंटी यांना पाहताय. चांगली कामगिरी करतायत. पुढचा बॉल इथे मात्र पावलांचा माप चुकलेला असावा किंवा डोक्यामध्ये माजलेल्या विचारांचा काहूर त्याबरोबर गोलंदाजी करण्याकरता सक्षम नसावा. जो बॉल त्याला डिलिव्हर करायचा आहे तो करू शकत नसेल, त्यामुळे माघारी आलाय. नव्यानं पुन्हा एकदा सुरुवात करेल विक्रांत. चांगली गोलंदाजी करण्याकरता ओळखलं जातं आणि इथे तो चांगला मारा त्याच्याकडनं अद्यावत होईल का ते आपल्याला बघायचंय. इथे मात्र फटका अजय विदेच्या बॅटमधनं गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न फसलाय. खूप चांगली फिल्डिंग त्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळाली. दर्जेदार झेल संपन्न झालाय. विकेट मिळतीये खेळाडू बाद.
पुढचा बॉल यावेळेस मात्र हा चेंडू तिथे अगदी चांगल्या पद्धतीने टप्पा खाल्यानंतर विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने डिगत असताना गोलंदाजांचं वर्चस्व ते सध्या आपण पाहतोय जेव्हापासून फ्लडलाईट ऑन झाल्यात. या फ्लडलाईट नंतर जर आपण पाहिलं तर गोलंदाजांचं पूर्णपणे वर्चस्व राहिलंय आणि ते वर्चस्व कमी व्हायचं नाव घेत नाहीये. चांगली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विक्रांत इथे मात्र फटका चांगला आहे. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं दणदण करत काय निघून जाईल सीमारेषा पार. चांगलं पदलालित्य अप्रतिम एफर्ट पायाचा अप्रतिम वापर केला आणि तिथे बॉलला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला आणि यश मिळवलं त्यामध्ये. याआधीही एक बॉल याच पद्धतीने अडवून तिथे रन वाचवली होती. यावेळेस जर आपण पाहिलं तर अगदी वेगानं तिथपर्यंत धावून आला. आपल्या पायाचा खूप चांगला वापर केला आणि रन वाचवलं त्या क्षेत्रामध्ये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 या आकड्याने वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोहोचते ती एकंदर 16 वर. पुढचा बॉल विक्रांत आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल. यावेळेस मात्र उडवलंय धम्माका पहिला या डावाचा बॉल सीमा रेषा पार षटकार. आता 22 ला 2 सुस्थिती येते. धाफलकावर एक चांगला फटका पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र चांगला फटका तिथे जर आपण पाहिला तर लॉंग ऑफ कडे खेळलाय. क्षेत्ररक्षकांना जोवर उचलला डबल करता कॉलिंग आहे. फेकी थोडीशी स्वैर राहिली आणि वेगवान दौड तिथे पाहायला मिळाली. 2 रन तिथे वेगाने कंप्लीट केल्या. या 2च्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते 24 या आकड्यावर. विकी आपल्याकडे 4 मिनिटं शिल्लक आहेत. 4 मिनिटं 30 सेकंद ज्यामध्ये आपल्याला ही ओव्हर कंप्लीट करायची आहे. 4 मिनिटं आणि 30 सेकंदात ही ओव्हर कंप्लीट होतीये तर मग कुठल्याही प्रकारच्या पेनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागणार नाही. 24 धावा धाफलकावर 2 विकेटच्या पतनानंतर 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. दिनकरपाडा संघ ज्यांनी नाणेफेकीचा कौल जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. बॅटिंगचा निर्णय सुरुवातीला असं वाटत होता थोडासा अंगलट येतो की काय, मात्र या ओव्हरमध्ये काही रन्स आले आणि 24 धावा धाफलकावर पाहायला मिळतात. नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आशिष. यावेळेस मात्र चांगला फटका आशिषच्या विरोधामध्ये. बॉल जोपर्यंत उचलला जाईल दुसऱ्या धावेकरता वेगानं पुढे येत आहेत आणि 2 धावा तिथे सुखरूपतेनं पळून पूर्ण केल्या जातील. रन्स येत आहेत. आता धावफलक हलू लागलंय, ते चालतंय पुढे जात आहे. आयुष्याचा किंवा क्रिकेटचा एकच नियम आहे, धडपडा पडा उठा मात्र पुढे चालत राहा. थांबला तो संपला. या खेळाचा नियम आहे, तो आयुष्याचा नियम आहे. तुम्हाला आयुष्यात प्रगत व्हायचंय, पुढे जायचंय तर तुम्हाला चालत राहावं लागतं, पुढे जावं लागतं, येणाऱ्या संकटावर मात करावी लागते. अगदी तसाच हा क्रिकेटचा खेळ आहे, जिथे खूप सारी संकट डोकं वर काढून तुमच्या समोर येतात. त्यांच्यावर मात करत पुढे जात राहाल तर निश्चित यश तुम्हाला मिळेल. आणि तेच यश आज संपन्न करायचं आहे. तिथे विकीनं अपील केली आहे, तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेली आहे. नेमकं काय घडलंय ते तपासलं जाईल आणि तदनंतर दिनकरपाडा टीमचे पाठीराखे आणि खेळाडू आहेत. दिनकरपाडा टीमचे खेळाडू आणि गांधीगावचे नवीन भाऊजी रुपेशजी विषे, आपलं मनपूर्वक नवचैतन्य स्पोर्ट गांधीकरांच्या वतीनं भाऊजी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. रुपेशजी विषे आणि लकी ड्रॉ कूलर आजच्या नाईट मधील भाग्य विधाता प्रेक्षक कोण ठरवणारी वेळ अगदी थोड्याच वेळात. यापुढील सामना टॉस साठी दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे. साईराज कुडूस वर्सेस DCC डोंगस्ते कॅप्टन. बी फास्ट. ओव्हर टू कॉम बॉक्स. आणि लकी ड्रॉ या ठिकाणी निघतो बघा कॅमेरामॅन. ही क्षणचित्र टिपायची आहेत. कूलर आणि इथे मात्र लकी ड्रॉ.
नवचैतन्य Knockout. स्पोर्ट गांधे चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 3 लकी ड्रॉ श्लोक महेंद्र पस्ते या ठिकाणी याच्या शुभास्ती या ठिकाणी एक चिठ्ठी काढली जाईल. आजच्या नाईट मधील लकी विनर प्रेक्षक कोण कुपन्स हातामध्ये ठेवा. अँड पहिला आकडा काय असेल बघूया. काय पहिला आकडा झाला. पहिला आकडा 1 म्हणजे माझं कुपन आता लागणार नाही. पहिला आकडा 1. पहिला आकडा 1. दुसरा आकडा 3 1 3 आणि तिसरा नंबर आहे 2 132. कॅमेरामध्ये पाहू शकता आपण 132 आणि आलेल्या या ठिकाणी भाग्य विधाता आजच्या नाईट मध्ये 132 132 या ठिकाणी बघा नंबर मॅच होतात. आपण लाईव्ह पाहतायत नवचैतन्य स्पोर्ट चॅम्पियन ट्रॉफी डे नाईट टुर्नामेंटचा थरार आणि लाईव्ह या ठिकाणी लकी कुपन विनर प्रेक्षक आपलं नाव सांगा. सूरज एक मिनिट पाण्याची बॉटल घेऊन कोणीतरी लवकर विकेटवर पोहोचायचंय. 132 हा येत आहेत इकडनं आलेले आहेत. या भाग्य विनर्स प्रेक्षक आहेत. काय नाव आहे? प्रितांश हसमुख पाटील याच्या नावानं या ठिकाणी कुपन घेतलं गेलं होतं. लकी ठरतोय प्रितांश. बक्षीस मिळतंय प्राइज मिळते प्रितांश यांना. आजच्या नाईट मधील कूलर या ठिकाणी वीरेंद्रजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते माजी उपसरपंच ग्रामपंचायत गांद्रे आणि प्रितांश ठरतो या ठिकाणी कूलर विनर. वेल डन प्रितांश. चॅम्पियन ट्रॉफी 2025 आणि आजच्या चौथ्या रात्रीची भाग्य विधाता प्रेक्षक पाहतायत. उद्या सुद्धा या ठिकाणी लकी कुपन असणार आहेत आणि यापेक्षाही मोठं प्राइज उद्या असेल. उद्या याच ठिकाणी इथेच लकी विनर प्रेक्षकाची निवड केली जाईल. नशिबाचा कौल असेल. पात्र एकत्र नवचैतन्य स्पोर्ट चॅम्पियन ट्रॉफी 2025 ओ टू कॉम्बॉक्स. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर सध्या धावसंख्या आहे 29 धावा. 3 विकेटच्या पतनानंतर 3.5 षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. आशिष काळे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. इथे मात्र हा बॉल खूप चांगल्या पद्धतीने खेळला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. डबल करता प्रयत्न आहे आणि सुरक्षित 2 धावा या धावफलकावर जोडल्या जातील. या 2च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोचते. ती 31 या आकड्यावर 4 ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि या 4 ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 31 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचं आणि अंतिम षटक ते धावफलकावर येणं बाकी आहे. चला लगेचच पुढचा गोलंदाज आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सेट करायचा आहे. वेळ वाचवायची आहे कारण आज संध्याकाळी आपले जवळपास 1.5 ते 2 तास ते वेस्टेज गेलेत आणि त्यामुळे थोडासा उशीर खेळाकरता आपल्याला पाहायला मिळते. एरवी जर आपण पाहिलं तर आतापर्यंत तिसऱ्या फेरीची मॅच ती सुरू असते. मात्र आज जर आपण पाहिलं तर दुसऱ्या फेरीमधले दुसरी मॅच ती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अभिषेक आलाय. अभिषेकच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एनकडे जर आपण पाहिलं तर मयूर तो फलंदाजी करण्याकरता पाहायला मिळतोय. साथीनं समीर विशे तो मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे मात्र चांगला फटका तो आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे गलथानपणा दाखवतोय. खराब क्षेत्ररक्षण आणि त्याबरोबर जर आपण पाहिलं तर 2 धावा. या पद्धतीचा खेळ तो करून चालत नाही कारण
तुम्ही चुका करताना मग त्या चुकांचं भुगतान संपूर्ण टीमला करावं लागतं. खूप वेळा असं होतं सिंगल असते तिला डबलमध्ये दिलं जातं आणि मग तिथनं 1-2 षटकार येतात आणि खेळ बदलतो. अगदी तसं काही चित्र इथे निर्माण होतंय का ते आपल्याला बघायचं आहे. या दोनच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या जाऊन पोचते येते 33 वर. यावेळेस मात्र बॉल हवेमध्ये आहे, चेंडू क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, एक चांगला कॅच, विकेट मिळते आहे खेळाडू बाद. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये गोलंदाज सज्ज होतोय. इथे जर आपण पाहिलं तर ऑफस्टंपवर पडला, तिकडनं अतिरिक्त बाहेर राहिला. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत आलेत. धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या पुढे सरकते आणि एकेरीनं वाढत असताना धावसंख्या जाऊन पोचते ती एकंदर 34 वर 34. पुढचा बॉल इथे मात्र हा बॉल तिथे विकेट कीपर विकीकडनं चुकी झाली. बॉल लॉंग स्टॉप कडे चाललाय, मात्र तिथे नशिबाची साथ मिळाली. तो बॉल जर आपण पाहिला तर हा विकी काय करतोय, विकीकडनं सातत्यानं चुका होत आहेत. वाईट प्लस 2 बाईट्स, टोटल 3 मिळतील. या 3च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 3 या आकड्यानं वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोचते ती एकंदर 37. सदरीच धावा धावफलकावर आहेत. 45-50च्या मध्ये पोहोचायचं आणि तो प्रयत्न योग्य त्याने होतोय. कारण या ओव्हरचा जर आपण पाहिला तर आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय आणि या 2 चेंडू नंतर अगदी चांगल्या धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका जर इथनं खेळला गेला तर 50च्या जवळपास पोहोचण्याची एक संधी आहे. ते टीम दिनकरपाडा करता तोच विचार करतोय दिनकरपाडा संघ की एक मोठा फटका यावा. या दरम्यान फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉलवर झेपावतोय, झेल सुटलाय. पुन्हा एकदा 2 धावांचा मनसुबा आहे आणि त्या 2 धावा सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या जातील. या 2च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते, पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 39 या आकड्यावर. रन्स येत आहेत. आता धावफलकावर धावा दिसू लागल्यात. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन्स यायला तयार नव्हत्या. पूर्णपणे अडचणींच्या सावटाखाली फलंदाजी होत असलेली आपल्याला पाहायला मिळाली होती. मात्र त्यानंतर अगदी चांगला खेळ तो दाखवला. सिंगल डबलला रोटेट केलं, स्ट्राईक रोटेट केली, स्वतःवरचा प्रेशर रिलीज केलं आणि काही धावा धावफलकावर जोडल्या. यावेळेचा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर असताना पाहायला मिळाली. निर्धाव बॉल आला आणि त्याबरोबर विकेट आली. खेळाडू बाद. चेक. चला टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी डीसीसी डोंगसचे कॅप्टन, चला साईराज कुडू संघ पोहोचलेला आहे. कर्णधार डीसीसी डोंगसचे कॅप्टन, आपण पोहोचा. फायनल कॉल. दोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि त्यानंतर आपण टॉस कडे जातोय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 रन मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. डबल करता प्रयत्न आहे आणि सुरक्षित 2 धावा त्या यावेळेस पुन्हा एकदा पळून पूर्ण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. या तर टॉस या ठिकाणी होतोय, पाहू शकता आपण. एका बाजूला डीसी डोंगस आहे, दुसऱ्या बाजूला साईराज कुडूस. या 2 टीम नाणेफेक. मुरलीधरजी बांगर या ठिकाणी टॉस करतायत. टॉस विन साईराज कुडूस टीम. आपण टॉस जिंकल्या विशालला जास्त वेळ घेत नाही कारण मॅच चालू आहे. परंतु या ठिकाणी बघितलं नवचैतन्य स्पोर्ट चॅम्पियन ट्रॉफी खूप क्रेज वाढतोय. काय म्हणशील? प्रथमतः तर क्षेत्ररक्षण करू.
कुठपर्यंत आपण या ठिकाणी या मॅचची क्रेज फार आहे, टार्गेट मनामध्ये काय? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, बॉलिंग चांगली टाकण्याचा प्रयत्न करू. वेल डन, बेस्ट ऑफ लक कॅप्टन साई राजकोट टीम. तर बॅटिंग असेल या ठिकाणी DCC डोंगस कॅप्टन, बेस्ट ऑफ लक निकेत. ओव्हर टू कम बॉक्स. इथे मात्र 2चा पुन्हा एकदा कॉल आहे आणि 2 धावा सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ होतीये. पुढच्या धावेकरता प्रयत्न आहे आणि तिथे रनआउटच्या माध्यमातून पे विकेट मिळेल. 2 इथे कंप्लीट होतील आणि या 2नी 2च्या मदतीने धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलकावर धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदर 43 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. विजयाकरता जर आपण पाहिलं तर 44चं लक्ष कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल उत्तरार्धामध्ये आपण जरूर पाहणार आहोत. मात्र जोपर्यंत क्षेत्ररक्षण सजतंय आपण एक छोटासा ब्रेक घेतोय, ऐकतोय डीजेला. आपण फिल्डिंग लावा. मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी उतरायचंय. यानंतर पुढच्या सामन्यात एक जबरदस्त पाहायला मिळेल. साईराज कुडूस वर्सेस DCC डोंगस. ते मॅच संपल्याबरोबरच आपण फिल्डिंगसाठी तयार राहायचंय. ओव्हर टू कम बॉक्स. नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे प्रेझेंट आपण पाहत आहेत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. प्रथम बॅटिंग करताना संघ पाहायला मिळाला. दिनकर पाडा टीमने बॅटिंग करत फलकावर 43 धावा फलकावर लगावल्या आणि 44 धावांचं टार्गेट सेट केले गेले. समीर विषयने चांगली बॅटिंग केली. 18 रन्स त्याच्या बॅटमधून आले. त्यानंतर कोणत्याही फलंदाजाने चांगला खेळ दाखवला गेला नाही आणि इथून जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी करत ऋषिकेश, आशिष, विक्रांतला आपण पाहिलं 11 धावा खर्च केल्या. बाकी आपण पाहिलं तर आशिषने 7 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या षटकामध्ये धावा अभिषेकच्या गोलंदाजीवर येत असताना धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सीझन 3 आणि डे 4 मध्ये आपण पोहोचलेलो आहोत. यस पंच, टायमर सेट केले गेले. कारण मित्रांनो, वेळ कोणाचा गुलाम नाहीये, वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. ज्याने घड्याळाचा शोध लावला असा महान संशोधक होता पीटर हेनलिन. हा जर्मनीचा संशोधक. त्याच्यासाठी थांबू शकला नाही तर आपणासाठी काय थांबेल. म्हणून वेळेचं व्हॅल्युएशन वेळोवेळी जाणणं फार गरजेची गोष्ट आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये. टाइम इज मनी, टाइम इज क्रिकेट. सामन्याला होते सुरुवात. वंडर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर विशाल वलटे यांना आपण पाहत आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. महेश भोईर यांना आपण पाहत आहेत कुडूस एक्सप्रेस.
सामन्याला होते सुरुवात. पहिलाच बॉल फेस करत असताना पाहायला मिळेल समीर विषयला आपण पाहत आहेत. विकी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. एक टोटल 44 रनची आहे. कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते आणि त्याचंच कारण असतं दडपण. दबाव जर आणला, इंटरव्हेल विकेट जर गेल्या तर कदाचित सामन्यामध्ये फेरबदल होतो. इथून बॅटची एज, खराब विकेट किपिंग, कॅच ड्रॉफ्ट. आता येणाऱ्या चेंडूमध्ये विकी काळेने सांगितलं असेल विकेट किपरला, थँक्यू व्हेरी मच डिअर फ्रेंड, टेक द कॅच अँड विन द मॅच. एक झेल किती महागडा ठरू शकतो हे आपण जाणलेलं आहे, सांगण्याची गरजच नाहीये. नीरज कांतिकुमार ठाकरे यांच्याकडून प्रत्येक रनसाठी 20 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. विकी काळेसाठी सापणेचा वंडर बॉय आज खरी गरज असणार आहे. अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतो. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक, सरळ चेंडू निघून जाईल. विकी काळेच्या बॅटमधून 4 रन. कॅच सोडल्याचा परिणाम. झेल फार महत्वाचे असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. 1983 चा वर्ल्ड कप का आला? लगातार तिसरं जे वर्ल्ड कप हॅट्रिक झालं असतं वेस्ट इंडिज टीमचं, परंतु विवेन रिचर्ड सरांचा झेल कपिलदेव रामलाल निखंज यांनी 32 पावलं धावून झेल टिपला. 1983 चा वर्ल्ड कप आपल्या हातामध्ये आला भारतीयांमध्ये आणि तिथून वारे प्रचंड वेगाने क्रिकेटचे वाहू लागले. 2024 आपण पाहिलं T20चा वर्ल्ड कप का आला? डेव्हिड मिलरचा झेल टिपला सूर्यकुमार यादवने आणि या वेळेला मात्र आपण पाहतायत हेच संकेत देतो विकी काळे, मला संधी दिले त्या संधीचं मी सोनं करेल, कारण आत्मविश्वास आणि आवड असेल तर कोणतीही गोष्ट जगामध्ये अवघड नाहीये. चौकार. पहिला बॉल फाईन लेग क्लिअर करणारा, दुसरा बॉल आपण पाहिला स्विच हिट, तिसरा बॉल प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी आणि इथून लेट कट खेळला गेला आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. चांगली रणनीती आखली गेले. विकी काळे एक रन मशीन या संघाची आहे. 1 रन. समीर विषय खूपच निराश आपल्या विकेट किपरवर, परंतु कोणताही खेळाडू जेव्हा आपल्या गावाची जर्सी जेव्हा परिधान करतो त्यावेळेला तो एक 100% देणारा खेळाडू ठरतो. तो जाणून बुजून कधीही कॅच ड्रॉप करत नाही. एकतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन लॅप्स असतं, लॅप्स होतं आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर एक महत्त्वपूर्ण लढतीमध्ये त्याच्यावर दबाव असतो आणि तोच दबाव कदाचित विकेट किपरवर जाणवला. जसा चेंडू डिलिव्हर झाला तसा चेंडू सुटला आणि तिथून थोडासा जरूर आपण पाहू शकताय समीर विषयचं एक्सप्रेशन जे होतं चेहऱ्यावरचं ते मात्र बदललं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचली गेली. 44 धावांचा पाठलाग करताना प्रथम बॅटिंग करताना 43 धावा दिनकरपाडा टीमने लगावल्या आणि त्याच्या प्रत्युत्तरात पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं डॉट आल्यानंतर त्यानंतर विकेट मिळाली असती, परंतु जर तरला थारा नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. आता कमबॅक करावं लागेल. या वेळेला आपण पाहतायत बॅटची एज, म्हणून मी म्हटलं होतं कमबॅक करावं लागेल. जेल घेतल्यानंतर सेलिब्रेशन केलं नाही, कारण विकेट किपरला माहिती आहे माझ्याकडून ती चूक झाली, मी ऍग्री करतो आणि अशा वेळेला तो क्षमस्व सुद्धा समीर विषयला म्हणाला असेल, परंतु अजून कमबॅक करण्याची संधी आहे. फलंदाज बाद गॉन. का महत्वपूर्ण विकेट पाहायला मिळते. या बॉलवर विकेट मिळाली
मिस्टर अमर चौधरीला आपण पाहत आहेत. अतिशय चांगला बॉल होता. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ह्याच गोष्टी कराव्या लागतात. वाईट यॉर्करची जास्तीत जास्त आता उत्क्रांती होताना पाहायला मिळते. फुलर लेंथ बॉलची उत्क्रांती जास्तीत जास्त पाहायला मिळते. यॉर्करपेक्षा आता वाईट यॉर्करला फार व्हॅल्युएशन आपण पाहू शकाल. क्वचित आणि कदाचित यॉर्कर आपल्याला आता परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतात. स्लोवर वन चेंडू अमर चौधरीकडे ते व्हेरिएशन आहे हे दर्शवत असताना पाहायला मिळतोय. 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आता स्थिर राहिले. 13 या धावसंख्येवर बॅटर आहेत अभिषेक. एका साईडला जर आपण पाहिलं तर आशिष काळेला आपण पाहत आहेत. नॉन स्ट्राईक एंडला अभिषेक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचं बंधन आहे. चेंज ऑफ पेस थांबून आला होता हा बॉल. ह्या वेळेला विकेट मिळायचे चान्सेस होते परंतु रिस्क घेतली गेली नाही. स्मार्ट सिंगल चिकी सिंगल 1 रन दबाव हटवला गेलाय. 1 रनने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. 14 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. 14 वर 1. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सीझन 3 युनिक काहीतरी आपण पाहतो. नाविन्य करण्याची इच्छाशक्ती प्रबळ करणारा असं आयोजन. डे अँड नाईट फॉर्मॅट. उद्याच्या दिवसात एक टीमला प्राधान्य दिले गेले. चांगले चांगले संघ याच स्पर्धेमध्ये उद्याच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतील. स्विच हिट यावेळेला करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपर आता थोडासा लयबद्ध झालाय. नो डाऊट अबाउट इट. एक चांगला विकेट किपर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते सागर दिनकरला आपण पाहत आहेत. होतं कधी कधी क्रिकेटच्या खेळामध्ये या गोष्टी घडत राहतात परंतु त्या गोष्टींना विसर पाडून आपण नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. चांगला बॉल दांडी गुल. फलंदाजाचं या वेळेला आपण पाहत आहेत. फर्निचर डिस्ट्रॉयड. बॅक टू द डग आउट. गॉन. थँक्यू. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत थोडेसे हलकेसे शफल झाले होते. दुसरा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय सापने 11 या टीमला. 44 धावा दिसायला छोट्या वाटतात. स्टार्ट अगदी नेत्रदीपक झाली होती. 13 रन्स आल्या होत्या. त्यानंतर स्वतःला प्रश्न विचारला अमर चौधरीने की आपल्याला चांगली गोलंदाजी करून या सामन्यामध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवायचंय. त्यामुळे मला काहीही करून मात्र विकी काळीची विकेट मिळवायची आहे. त्यानंतर एका साईडला अभिषेक आपल्याला पाहायला मिळाला. तो बाद होत असताना आशिष काळे आणि ऋषिकेश आता ही जोडी कितपर्यंत टिकेल. चांगला बॉल थोडासा पुढे ठेवला होता. लालच देण्याचा प्रयत्न केला. सरळ चेंडू निघून जातोय सागर दिनकरच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 14. काय बॉलिंग यावेळेला. फक्त आणि फक्त एकच धाव खर्च करत अमर चौधरीने मी गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच का होतो याचं मात्र यावेळेला जरूर प्रात्यक्षिक दाखवलं. म्हणजेच कन्सिस्टन्सी सातत्य यावेळेला दर्शवलं गेलंय. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 14 रन. येणारे बॉल आहेत 18. सापने 11 टीमला विजयासाठी 30 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 30 रन हे सामन्याचं समीकरण. प्रति षटकामागे 10 रनची सरासरी आहे. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी अँड स्टँडर्ड चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आपण पाहत आहेत. हळूहळू प्रेक्षक वर्ग आपण पाहत आहेत अजून सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना. उद्याच्या दिवसात आणि परवा 2 दिवस मात्र चित्तथरारक सामने आपल्याला पाहायला मिळतील. एक फॉर्मॅटमधून ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, वसई, विरार या विभागातील संघ आपल्याला पाहायला मिळतील. नालासोपारा विभागातून खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजेच एक प्युअर क्रिकेट. उद्या सुद्धा आमच्या लाडक्या प्रेक्षकांना एक मेजवानी असेल. वाडा तालुकाकरांना मात्र एक पर्वणीच आपल्याला पाहायला मिळेल. चॅम्पियन्स ट्रॉफी एक सुखद अनुभव हा प्रेक्षकांसाठी राहिलाय. 14 वर 2. 30 रनची आवश्यकता. 18 बॉल. ऑन साइडला गॅप शोधलाय. 2 फिल्डर मात्र या वेळेला येण्याच्या अगोदरच चेंडू फरार. 4 रन चौकार. गुड शॉट.
पाहिलं काही इंचांवर, मात्र या वेळेला चेंडू थोडासा आतमध्ये राहिला, चौकार आला. चौकार आणि संघाची धावसंख्या आशिष काळे आपल्या टीमला घेऊन जातोय 18 वर. ऑप्शनच्या खूपच बाहेर सौरभ अडकमोळ व्हाईट बॉलचा इशारा करत असताना 1 रन ऍड होईल. हा दबाव लगेच स्पष्टपणे जाणवला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 19. काही प्रेक्षक मैदानाच्या सभोवताली मॅच आनंद घेत असताना VIP डायसवर सुद्धा आपण पाहत आहेत. मान्यवर आहेत ऑन साईडला, जरूर खेळला गेलाय. ऑन ड्राईव्ह खेळत असताना चांगला मनगडाचा वापर केला, सिंगल मिळते. दुसऱ्या धावेसाठी पलटले होते. फर्स्ट अटेम्प्टला जर कदाचित चेंडू कॅरी करत स्टंप्सला जाऊन चेंडू आदळला असता तर डेफिनेटली आशिष काळेला परतावं लागलं असतं. नशिबाने साथ दिले. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 19. सामना रफ अँड टफ. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर, दोन्ही संघ तेवढ्याच लढाऊ वृत्तीचे. 16 बॉल आणि विजयासाठी 24 रनची आवश्यकता आहे. 16 बॉल 24 रन. अतिशय चांगला सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, यात ती मात्र शंका नाहीये. बॉल तयार. यावेळेला ऑन साईडला खेळलाय, फटका तर छान आहे, डिस्टन्स क्लिअर होणार नाही. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. वॉट अ कॅच. फलंदाज बाद होताना तिसरा धक्का 20 या धावसंख्येवर. अतिशय सुंदर जजमेंटने सूरज, मॅग्निफिसंट कॅच. सूरज भिषे. आहेत. न्यू बॅटर मैदानात पोहोचलेत. चांगला सूरज विशीच्या माध्यमातून अतिशय चांगला झेल टिपला गेला. जेव्हा तुम्ही अंडर फ्लड स्लाइड मध्ये खेळता, मध्यरात्र होते, अशा वेळेला तुमची आय कोऑर्डिनेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. डोळ्यांची जी नजर आपल्याला पाहायला मिळते, अप्रतिम. मॅग्निफिसंट फिल्डिंग. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, विकेट डाऊन. फलंदाज बाद होताना आशिष काळे एका साईडला आपण पाहतायत. सांगताय सिंगल डबलला महत्व द्या. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 विकेट्स डाऊन, गॉन. स्वागत आहे. 20 वर 4 धक्के बसले गेले. 24 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. बॉल आहे तुमच्याकडे 14 बॉल मध्ये विजयासाठी 24 रन. सामना बॅलन्सिंग आहे. एका साईडला कमबॅक केलंय दिनकरपाडा टीमने. प्रतिस्पर्धी संघ सापने 11 टीम समोर. डू ऑर डाय. यानंतर होणारा सामना DCC वर्सेस साईराज कुडूस. DCC डोंगस्ते वर्सेस आपण पाहणार आहोत. एका साईडला साईराज कुडूस, दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर. याच विभागातील संघ नेहमीच मैत्रीपूर्ण लढत आपण सातत्याने पाहिलेत या वाडा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. वाडा तालुक्यामध्ये चांगला बॉल होता. परफेक्ट फाईट यॉर्कर पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी सागर दिनकरच्या माध्यमातून. डॉट बॉलची सांगता होत असताना बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5. आता येणारे बॉल आहेत 13 बॉलमध्ये विजयासाठी 24 रन. पहा, पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं की धावांचा वेग वाढेल, परंतु विकी काळे बाद झाल्यानंतर धावांचा वेग थांबला
आणि आतापर्यंत फक्त 7 धावा या 11 बॉलमध्ये खर्च झालेत. काय बॉलिंगचं अनालिसिस. उलटाच बॉल होता ऑफ साईडला ड्राईव्ह खेळत असताना. एक रन मिळेल. सूरज विषय पुढे सरसावतोय. फिल्डिंग करेल तत्पूर्वी सिंगल मिळेल. समीर पुढे सरसावत असताना 1 रनवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21. आता येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 23 रनची आवश्यकता आहे. 11.50च्या अस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. जे गणेश ठाकरे गांधरे क्रिकेट रसिकांनो, मला मैदानात आले कोणी, मंडप झाले होते मोडके, मैदानावरती पावसाचे थेंब थेंब पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, बोलल्यावरती पाहून वादळ पाहुण्या आले गेले मैदानात राहून. बॅनर होते फाटलेले, मांडव गेले उडून, मोकळ्या हाती वादळ जाईल कसे, खेळपट्टी मात्र वाचली. लाईट कोसळली, कॅमेरे पडले, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून मुख्य मंच तग धरून राहिले. जिद्द घेऊन संघे मैदान सजवतो आहे. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केले गेले. एक नंतर मेल. जिद्द घेऊन संघे मैदान सजवतो आहे. क्रिकेट रसिकांनी मैदानाकडे पाठ फिरवताच नाराजी नको रसिकांनो, जरा एकटेपणा वाटला. अस्ताव्यस्त झालं होतं मैदान, तरी व्यवस्थित होती खेळपट्टी. जरा रसिकांनो मैदानात बसून फक्त लढ म्हणा आणि चॅम्पियन्स ट्रॉफी गांधरे 2025 पूर्ण कर म्हणा. नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे यांना मान वंदना. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अतिशय गणेश ठाकरे गांधरे वाडा. अतिशय सुंदर लेखन लिखित गणेश ठाकरे सॅल्यूट आहे. यावेळेला आपण पाहिलं मैदानात आशिष काळे यांच्यावर जो दबाव होता तो स्पष्टपणे जाणवला आणि इथून आपण पाहतायत अमर कोणतीही चूक करत नाहीयेत. ग्रेट कॅच, फलंदाज बाद. बॉल आहेत तुमच्याकडे 10 आणि 10 बॉलमध्ये अर्ध्या धावसंख्येचा पल्ला पार करायचा आहे. म्हणजे 22 रनची आवश्यकता. सापने 11 या टीमला. कोण म्हणेल पहिल्या षटकात 13 धावा आल्यानंतर चर्चा फक्त एकच होती की तिसऱ्या षटकांपर्यंत हा सामना कदाचित फिनिश होईल. परंतु हे आहे क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाहीये. तुमचं सातत्य, तुमची कन्सिस्टन्सी, गेम प्लॅनिंग, स्ट्रॅटेजी, दोन तुमच्याकडे गेम प्लॅन असायला हवेत. ए प्लॅन आणि बी प्लॅन. तो ए प्लॅन फसला होता, परंतु बी प्लॅन पुन्हा एकदा त्यांनी अद्यावत केला. ऑफ साईडला चिप शॉट आहे. फिल्डर येत आहेत. एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर त्या ठिकाणी जरूर थोडेसे स्लिप झाले होते. पाहता पाहता 2 धावा अर्जित केल्या जाते. आता फक्त सापने 11 टीमला दिसत आहेत त्या धावा धावा आणि धावा. या 2 धावे सहित संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 24. येणारे बॉल आहेत 9 बॉलमध्ये 20 रनची आवश्यकता. 9 बॉल आणि 20 रन हे सामन्याचं समीकरण. का मॅच रंगतदार स्थितीमध्ये प्रत्येक मॅच रोमहर्षक आणि रोमांचक पाहायला मिळते. चांगला बॉल, हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. 8 बॉल, विजयासाठी 20 रनची आवश्यकता आहे. जियान 11 कुडूस जुनेद बगदादी रेस्ट करतायत. थर्ड राऊंड मध्ये त्यांना पहिली मॅच खेळावी लागेल. लक फॅक्टर सेकंड राऊंड मध्ये मिळालं. चांगला बॉल, पुन्हा एकदा त्याच लाईन अँड लेंथ वर गोलंदाजी करत असताना ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. काही गोलंदाजी केली आतापर्यंत. बॉल फेकून झाले ते जवळजवळ 5-7 बॉल आहेत. 7 बॉल मध्ये 20 रनची आवश्यकता सापने 11 टीमला. दिनकर पाडा टीमने काय कमबॅक केलाय, पलटवार केलंय या षटकामध्ये स्पेशली. चांगला बॉल त्याच लाईन अँड लेंथ वर आणि यस, प्रयत्नांती परमेश्वर. विकेट अखेरकार मिळाली. लेग बिफोर विकेट, पायचीत पकडला गेला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत हा बॉल मिस्टर समीर विशेचा. परफेक्ट, क्या बात है, ऍब्सोल्युटली क्लीन प्लम. अमर पाटील गुड डिसिजन.
सुपर फलंदाज बाद 6 बॉल 20 ची आवश्यकता. संघ दक्षिण आफ्रिका संघ अशा वेळेला आपण पाहिले होते वेस्ट इंडिज संघ की जेव्हा मात्र भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांना आउट घ्या ऑटोमॅटिकली संघ आपला विजय होईल. तेच मात्र कदाचित ती स्ट्रॅटेजी आखली की काय. आता बॉल आहे 6 आणि 6 बॉल मध्ये 20. या वेळेला अप्रतिम सुपर बॉलिंग काय कॉन्ट्रीब्यूट केलंय. इट्स अ टेक टू मेक अ क्वारेल. एका हाताने कधीच टाळी वाजत नसते. त्यासाठी कॉन्ट्रीब्युशनची गरज असते आणि ते कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत कोण म्हणतं की फलंदाजांमध्येच पार्टनरशिप होते, गोलंदाजांमध्ये सुद्धा पार्टनरशिप होते. हे आतापर्यंत दिनकरपाडा टीमच्या गोलंदाजांनी दाखवून दिलं गेलंय. उलटाच बॉल होता, सरळ बॅटचा वापर केलाय. एक रन तर डेफिनेटली मिळेल. बॉल डीप मध्ये आला होता. एक रन सहित संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25. बॉल आहे तुमच्याकडे 4 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 19. पहिल्या षटकात 13 धावा येऊन सुद्धा आपण पाहतायत इथपर्यंत सामना येऊन राहिलाय. म्हणजे यावरून सिद्ध होतं की क्रिकेट हा खेळ किती अद्भुत आहे. सिंगल डबल कदाचित त्या धावसंख्येला विसरले. क्रिकेटमधील प्रॉपरली बेसिक हे सिंगल डबल आहे. 19 रनची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉल तयार. अतिशय चांगला बॉल होता आणि पंच म्हणतायत की या वेळेला सरळ चेंडू निघून जाईल व्हाईट लाईनच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा आणि इथून आपण पाहतायत गोलंदाजी करणाऱ्या टीमने घेतलेला आहे रिव्ह्यू. DRS या आपण चेक करूया. दिनेश राऊत आहेत. व्हाईट बॉल रिव्ह्यू फेल झालेला आहे. सक्सेस नाहीये. आता येणारे बॉल आहेत आप पाहू शकतात ऍक्शन रिप्ले मध्ये. अगदी व्हाईट लाईनच्या खूपच बाहेर होता आणि त्यामुळे आपण पाहतायत हा बॉल व्हाईट दर्शवला गेला. संघाची धावसंख्या 26. लॉस ऑफ 6 विकेट. 18 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहे 4. सपना 11 टीम साठी 18 रन. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय. फिल्डर त्या ठिकाणी सागर स्वतः येत आहेत. 1 रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाईल. आज थोडंसं कॉन्सन्ट्रेशन थोडंसं लॅप्स होत असताना सागरचं पाहायला मिळतं. तेच माइंडमध्ये विचार विनिमय त्यांच्या माइंडमध्ये चाललेलं होतं. इथून जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 27. 3 बॉल आणि विजयासाठी 17 रन. 3 अनुक्रमे षटकार ठोकावे लागतील. अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्हचा फटका चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. फार वेगाने येत आहेत. चांगली फिल्डिंग. सूरज विषय चांगली फिल्डिंग करत असताना एक कॅच आपल्या नावावर केला. एकच धाव्यावर सॅटिस्फाईड. 2 बॉल आणि 16 रन्स. सपना 11 टीम 13 रन्स पहिल्या षटकामध्ये येऊन विकी काळे बाद झाल्यानंतर परिपूर्ण बॅटर कोलॅप्स झाले आणि त्याचा नतीजा हा दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळतो तो स्कोर कार्डवर. आपण पाहतायत नवचैतन्य. अतिशय चांगलं नाव नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे. अखिल भोईर यांची ही संकल्पना सातत्याने चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. पुन्हा एकदा सागरचा आज पिछा काही सोडत नाहीये बॉल. मात्र इथे थोडंफार अनुत्तीर्ण आपल्याला पाहायला मिळत आहेत. 29 शेवटचा बॉल. आता फॉर्मॅलिटी बाकी राहिले.
परंतु क्रिकेटमध्ये शेवटचा बॉल पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजेच मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते. नवनाथ आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना शेवटचा बॉल घेऊन नयनचा हा बॉल यावेळेला आपण पाहत आहेत सरळ चेंडू निघून जाईल आणि नयन शेवटच्या बॉलवर बीट करत असताना कॉंग्रॅच्युलेशन दिनकर पाडा टीम अँड हार्ड लक. सपना 11 उद्याचा खुला एक गाव एक संघ पाहायला मिळतोय.